माझी पत्नी गर्भवती झाली आणि ती माहेरी राहायला गेली. मला तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळत नव्हती. माझ्या सासूने माझ्या इच्छा ओळखल्या. सासू जावयाच्या हृदयस्पर्शी मराठी कथेचा आनंद घ्या. मित्रांनो, माझं नाव दीप आहे. मी मुंबईचा आहे. माझं वय 27 वर्ष आहे आणि मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो. माझी पत्नी किरणचे वय 22 वर्ष आहे आणि ती हाऊसवाईफ आहे. माझं लग्न होऊन 3 वर्ष झाली आहेत. माझ्या सासरमध्ये माझी सासू नीरू, ज्यांचं वय 42 वर्ष आहे, सासरे ज्यांचं वय 47 वर्ष आहे, एक साला ज्याचं वय 21 वर्ष आहे आणि माझी एक साली सीमा जी 19 वर्षांची आहे. माझ्या घरात मी आणि माझी पत्नी असतो. आम्ही मुंबई शहरात राहतो आणि माझे आईवडील गावात राहतात. कथा माझी आणि माझ्या प्यारी सासूची आहे, जी 36, 32, 38च्या मापाची मालकीण आहे. गेल्या 4 वर्षापासून त्यांनी कोणताही कार्यक्रम केलेला नाही, कारण माझ्या सासऱ्यांना प्रोस्टेट कॅन्सर होता. त्यांचं ऑपरेशन झालं आहे, ज्यात अंडकोश काढले जातात. आता त्यांची तब्येत ठीक आहे, पण कार्यक्रम करू शकत नाहीत. माझी सासू खूप सुंदर दिसते. जो त्यांना एकदा पाहतो तो पाहतच राहतो. या वयात देखील त्या तरुण मुलींना मागे टाकतील अशा दिसतात. त्यांचं भरलेलं शरीर कोणत्याही माणसाची नियत बिघडवू शकते आणि मी तर त्यांचा आपला आहे. लग्न झाल्यापासून मी माझ्या सासूबरोबर प्रोग्राम करायची इच्छा धरत होतो, पण त्यांच्या भीतीमुळे मी काही करू शकलो नाही. आता खरी गोष्ट सांगतो. मित्रांनो, मी आणि माझी बायको रोज एकमेकांचा आनंद घेत असू. माझी बायको खूप मजे करणारी आहे आणि मी सुद्धा. मी माझ्या बायकोशी तिच्या आईबद्दल सामान्य बोलत राहतो, ज्यामुळे मला कळलं की माझी सासू कपड्यांच्या आत काही घालत नाही आणि हे सुद्धा सांगितलं की ती नेहमी वॅक्सिंग करते, त्यामुळे कुठे केस पण नाहीत. हे सगळं ऐकून माझा पॅन्टमध्येच उड्या मारू लागला. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर माझी बायको गर्भवती झाली. माझी बायको गर्भवती झाली तरीसुद्धा माझी पूर्ण काळजी घेते. भलेही ती प्रोग्राम करू देत नाही, पण वरच्यावर राजाला खुश ठेवते, त्यामुळे आनंद मिळतो. पण तरीही एखाद्या माणसाला पूर्ण कार्यक्रमातच समाधान मिळतं, हे तुम्हाला माहीत आहे. जेव्हा कोणत्याही विवाहित माणसाला अनेक महिन्यांपासून मिळत नाही, तेव्हा तो किती तडफडतो, हे यावेळी मला चांगलं समजलं. आमच्याकडे 7 महिने पूर्ण झाल्यावर प्रथा असते. त्या प्रथेनुसार पत्नीला तिच्या माहेरी पाठवलं जातं. माझ्या बायकोला 7वा महिना लागला होता. डॉक्टरांनी तिला दोन्ही घरकामाला आणि आमच्या कामाला मनाई केली होती. मी माझ्या बायकोला माहेरी पाठवलं. आता बायको तिच्या माहेरी गेली आहे, त्यामुळे मी प्रत्येक रविवार तिला भेटायला जातो. मी जेव्हा सासरला जातो तेव्हा माझ्या बायकोला प्रोग्रामसाठी विनंती करतो, पण ती नेहमीप्रमाणे नाही म्हणते. मी तिला असंच राजासोबत खेळायला सांगतो. ती थोडी नाटक करून मग घेते, पण जेव्हा एकदा सुरुवात करते तेव्हा असं करते की जणू काही आईस्क्रीम खात आहे आणि मला मोकळं करून टाकते. मग एक दिवस असं काही झालं जे मी स्वप्नातही विचार केला नव्हता. 15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा असं झालं की मी माझ्या बायकोला कामासाठी मनवत होतो, तेव्हा माझी सासू आमच्या गोष्टी ऐकत होती. हे त्यांनी मला नंतर सांगितले. तेव्हापासून त्या माझ्यासोबत खूपच जवळीक साधू लागल्या. हे पाहून मला वाटलं की माझ्या सासूला हे काय झालं आहे, त्या असं का वागतात. नंतर मला वाटलं की चला, माझ्यासाठी तरी चांगलं आहे. त्यानंतर जेव्हा मी सासरला जात असे तेव्हा माझी सासू मला कोणत्या तरी प्रकारे उत्तेजित करत होती, असं मला वाटलं. खरं काय माहीत नाही की त्या माझ्याबद्दल काय विचार करतात. असो, काही दिवस गेले. मला आता प्रोग्राम केल्याशिवाय राहणं शक्य नव्हतं. पुढच्या वेळी जेव्हा मी एकदा सासरला गेलो तेव्हा पुन्हा बायकोला प्रोग्रामसाठी मनवत होतो. तिने नेहमीप्रमाणे नाही म्हटलं. थोडा जोर दिल्यावर ती म्हणाली, रात्री सर्व झोपल्यावर माझ्याकडे ये, चोखून शांत करीन. मी विचार केला की चला रात्री बघू आणि संधी मिळाली तर नंतर प्रोग्रामही करीन. मी हो म्हणालो. मग माझी सासू मला चहा देण्यासाठी आली. त्यांनी चहा देताना असा झुकून दिला की त्यांचा पदर पडला. मला तर जणू स्वर्ग मिळाला. माझ्या सासूने त्यांचा साडीचा पदर उचलण्यात काही घाई केली नाही, तर त्या माझ्याकडे बघत राहिल्या की मी काय करतो. त्यांनी मला ते पाहताना पाहिलं तरीसुद्धा रागवण्याऐवजी हसून निघून गेल्या. मी रात्रीची वाट पाहत होतो. संध्याकाळी सर्व जेवण करून टीव्ही पाहत होते. मी माझ्या बायकोला डोळ्यांनी इशारे करत होतो की आज रात्री आम्ही खूप मजा करू. ती हसून नाही म्हणाली. मी थोडा रागावलो. आमच्या दोघांच्या या सगळ्या गोष्टी माझी सासू पाहत होती आणि हसत होती.
साधारण 11 वाजता सर्व झोपण्याच्या तयारीत होते. त्यामुळे मी खूप खुश झालो. अखेर का नाही होणार, माझ्या राजाला मजा मिळणार होती. एका बेडरूममध्ये माझी सासू, बायको आणि साली झोपत असत आणि दुसऱ्या बेडरूममध्ये माझ्या झोपण्याची व्यवस्था केली होती. माझ्या सासऱ्यांच्या आजारामुळे ते आणि माझा साला हॉलमध्ये झोपत होते. माझी बायको आणि साली डबल बेडमध्ये आणि माझी सासू बाजूला बेड लावून झोपत होती. सर्व झोपल्यानंतर साधारण 1 तासाने मी माझ्या बायकोच्या जवळ झोपायला गेलो. तिला स्पर्श करताच तिने मला नाही म्हणालं आणि हळूच बोलली, सीमा म्हणजे माझी साली बाजूलाच झोपली आहे. मला त्या क्षणी खूपच राग आला आणि आमच्यात वादावादी झाली. हे सगळं माझी सासू चुपचाप पाहत होती. हे त्यांनी मला नंतर सांगितलं. माझी निराशा झाली. वाटलं की हे तर उभ्या राजावर धोका झाला. मी रागाने माझ्या खोलीत परत आलो आणि एकटाच स्वतःचा प्रोग्राम करण्यास सुरुवात केली. पण मला कोणत्याही परिस्थितीत राणी हवी होती. म्हणून मला सासूच्या दुपारच्या वागणुकीची आठवण आली. मी विचार केला की सासूवर एकदा प्रयत्न करून बघूया. हे ठरवून थोड्या वेळाने मी दुसऱ्या खोलीत गेलो. माझी बायको झोपलेली होती. शेजारच्या बेडवर झोपलेल्या सासूला मी पाहिलं. तीही झोपलेली होती. मी सासूच्या बाजूला बसलो आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बाजूने कोणतीही हालचाल न झाल्याने माझा आत्मविश्वास वाढला. मग मी हळूवारपणे माझ्या कामाला लागलो. तितक्यात त्यांनी मला थांबवलं. पण त्यांच्या तोंडून जी गोष्ट बाहेर आली ती ऐकून मला विश्वासच बसला नाही. त्या म्हणाल्या, थांबा जावई बापू, माझी मुलगी शेजारी झोपली आहे. मी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लगेचच म्हणालो, चला माझ्या खोलीत जाऊ. त्या लगेच तयार झाल्या. माझी तर लॉटरी लागली. मी खूपच खुश झालो. मग मी त्यांना माझ्या खोलीत घेऊन गेलो आणि लगेच दरवाजा बंद केला. दरवाजा बंद करताच मी त्यांच्यावर चुंबनाचा वर्षाव केला. त्यावर त्या म्हणाल्या, जावई बापू हळूहळू करा, आता मी तुमचीच आहे. मग मी खाली पाहिलं तर राणी आधीच ओली झाली होती. मी समजून गेलो की सासू आधीच गरम झालेली आहे. त्या म्हणाल्या, मी तर कधीपासून तयार होते, पण नातेसंबंधाच्या विचाराने चूप बसले होते. पण आज तुम्ही माझ्या आतली आग जागवली. जावई बापू आता उशीर करू नका आणि माझ्या वर्षांची ही आग शांत करा. मी त्यांच्या या शब्दांनी अचंबित झालो. वेळ न घालवता मी कार्यक्रमाची तयारी करू लागलो. माझ्या सासूने डोळे बंद केले आणि मजा घेऊ लागल्या. मी त्यांच्या ओठांवर चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्याही माझी साथ देऊ लागल्या. त्यांनी मला घट्ट पकडलं. मग थोड्याच वेळात आम्ही आमचा कार्यक्रम सुरू केला. मी जसा वेग वाढवला तर त्या म्हणाल्या, जावई बापू हळूहळू, अनेक वर्ष नाही केलंय त्यामुळे दुखेल. मी म्हणालो, काळजी करू नका, इतकं मस्त करेन की तुम्हाला फक्त मजा येईल. यावर त्या फक्त म्हणाल्या, माझा लाडका जावई बापू. जवळपास 20 मिनिटं कार्यक्रम झाला. राणी 2 वेळा भिजली. जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हा ती म्हणाली, वा आज तर मजा आली. त्या म्हणाल्या, जावई बापू आज तुम्ही माझ्या वर्षांच्या आगीला शांत केलं आहे. मी म्हणालो, हो, आता माझ्या 2-2 बायका आहेत. तुमच्या आगीला मी विझवीन. मग मी म्हणालो, हे 7 महिने मी कसे काढले मी सांगू शकत नाही. त्यांनी म्हणाले, जावई बापू मी तर गेल्या 4 वर्षांपासून उपाशी होते. आता तुम्ही प्रत्येक रविवारी येऊन ही आग विझवा. तुम्ही जेव्हाही इच्छित असाल माझ्यासोबत मजा करू शकता, पण माझ्या मुलीला समजायला नको. मी मान्य केलं आणि आम्ही दोघं सासू जावई भरपूर मजा करू लागलो. आता तर आम्ही प्रत्येक रविवारी प्रोग्राम करतो. एका रविवारी आम्ही सासू जावई प्रोग्राम करत होतो तेव्हा माझ्या साली सीमाने आम्हाला पाहिलं. ती गोष्ट मी नंतर कधी सांगेन तुम्हाला. अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा की अशी सासू कोणाची आहे का. अजून खूप साऱ्या अशाच मराठी गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. फक्त तुमची साथ हवी. धन्यवाद.